ती ना कधी माझ्यासोबत आली, ना कधी माझ्या स्वप्नात उतरली, ना कधी माझ्या हातात हात दिला, ना कधी माझ्या नावाने हाक मारली. तरीही ती माझ्या संपूर्ण आयुष्यावर हळूच आपली सही करून गेली. मी तिला कधी पाहिलंच नाही, जसं पाहायला हवं तसं. डोळ्यांसमोर बसून नाही, हसताना बोलताना नाही, ओळखीच्या नात्याने नाही, पण मनाने पाहिलं होतं तिला. दररोज, दर क्षणी. ती माझ्या कल्पनांमध्ये होती, माझ्या न बोललेल्या शब्दांमध्ये होती, माझ्या शांततेत होती आणि माझ्या गोंधळातही होती. कधीकधी वाटायचं, ती खरंच अस्तित्वात आहे की फक्त माझ्या मनानेच तिला जन्म दिलाय. लोक म्हणतात, जी कधी भेटत नाही ती विसरायला सोपी असते. पण ते खोटे आहे, कारण जी कधी भेटत नाही ती मनात घर करून बसते, आणि जी कधी मिळत नाही ती आयुष्यभर सोडून जात नाही. ती माझ्या आयुष्यात कधी क्षण बनून आली नाही, ती थेट आठवण बनून आली. अशी आठवण जिचा कोणताही दिवस ठरलेला नाही आणि जिचा शेवटही नाही. मी हसलो लोकांसोबत, परिस्थितीपोटी, वेळेच्या ओघात, पण त्या हसण्यात ती कधीच नव्हती. मी रडलो रात्री, एकट्याने, कोणी ऐकत नाही याची खात्री करून, आणि त्या प्रत्येक अश्रूमध्ये ती शांतपणे उभी होती. ती माझ्यासोबत चालली नाही, पण माझ्या प्रत्येक पावलावर तिची सावली होती. मी पुढे गेलो तरी ती होती, मी थांबलो तरी ती होती, मी हरवलो तिथेही तीच होती. माझ्या आयुष्यात खूप लोक आले, काही क्षणापुरते, काही गरजेपुरते, काही स्वार्थापुरते, काही मनापर्यंत. काही थांबले, काही निघून गेले, आणि काही जाण्याआधी खूप काही तोडून गेले. पण ती तर कधी आलीच नाही. म्हणूनच कदाचित ती कधी गेलीही नाही. कारण जे कधी आलंच नाही ते जाणार कसं? ती कधी आली नाही म्हणजे तिचं येणं ठरलेलंच नव्हतं. आणि जी गोष्ट ठरलेली नसते तीच बहुतेक आयुष्य बदलून जाते. ती भेटली असती तर कदाचित एक साधी आठवण झाली असती, पण ती न भेटल्यामुळे तीच आठवण माझं आयुष्य बनली. काही माणसं आपल्या आयुष्यात घटना म्हणून येतात, थोडा वेळ राहतात आणि निघून जातात. पण काही माणसं कधीच येत नाहीत. ती फक्त मनाच्या खोल कप्प्यात हळूच बसतात आणि तिथून कधीच हलत नाहीत. ती तशीच होती. मी तिला कधी स्पर्श केला नाही, पण तिने माझ्या मनाला सवय लावली. मी तिच्यासोबत क्षण घालवले नाहीत, पण तिच्यामुळे प्रत्येक क्षण जड झाला. ती माझ्या आयुष्यात प्रेम म्हणून आली नाही, ती एक प्रश्न म्हणून आली. आणि काही प्रश्न उत्तरासाठी नसतात. ते माणूस घडवण्यासाठी नसतात, ते माणसाला आतून पोखरण्यासाठी असतात. मी तिला शोधत नव्हतो, तरीही ती सापडत राहिली. रिकाम्या खुर्च्यांमध्ये, अर्धवट गाण्यांमध्ये, अनपेक्षित शांततेत आणि अचानक थांबलेल्या श्वासात. लोक म्हणतात, वेळ सर्व काही बरं करते. पण काही गोष्टी बऱ्या होण्यासाठी नसतात, त्या फक्त मनात खोलवर रुतून बसतात. मी जगलो, कारण जगणं भाग होतं. मी बोललो, कारण लोक होते. मी हसलो, कारण सवय झाली होती. पण आत कुठेतरी मी थांबलो होतो, तिच्याच एका न पूर्ण झालेल्या कल्पनेत. ती माझ्या आयुष्यात कधीही आपली झाली नाही, पण ती कधीच माझी नव्हती हे स्वीकारणं आजही जमत नाही. काही गोष्टी आपल्या नसतात, आणि काही नसणं माणसाला आयुष्यभर रिकामं ठेवतं. आज मागे वळून पाहिलं तर एक गोष्ट कळते, ती मला मिळाली नाही, पण तिचा अभाव मला सोडत नाही. ती नसती तर कदाचित मी इतका खोल विचार केला नसता. पण आता हा खोलपणा शांत नाही, तो जड आहे. ती गेली नाही, कारण ती कधी आलीच नाही, आणि म्हणूनच तिची उणीव कधीच संपत नाही. आजही रात्री डोळे मिटल्यावर एकच गोष्ट कळते, ती मिळाली नाही म्हणून मी तुटलो नाही, ती कधीच मिळाली नाही म्हणून मी कधीच पूर्ण झालो नाही. आणि कदाचित हेच माझं आयुष्य आहे.